अतिशय सुंदर निबंध रमजान ईद. आपल्या देशात अनेक सण उत्सव साजरे केले जातात, पण ईद हा मुस्लिम धर्माचा प्रमुख सण आहे. प्रत्येक वर्षात 2 ईद येतात, एक ईद उल फितर आणि दुसरी ईद उल जुहा. यात ईद उल फितर ज्याला रमजान ईद म्हटले जाते, हा मुस्लिमांचा प्रमुख सण आहे. मला सुद्धा रमजान ईद खूप आवडते. रमजानचा महिना खूप पवित्र असतो. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम लोक रोजा म्हणजेच उपवास ठेवतात आणि महिन्याच्या शेवटी उपवास सोडून रमजान ईद साजरी केली जाते. रमजानचा महिना मुस्लिम कॅलेंडरचा 9वा महिना असतो. रमजान ईदला नमाज पाठ करून प्रार्थना केली जाते. यानंतर भोजन करून रोजा सोडला जातो. उपवास सोडले जातात व सर्व मुस्लिम बांधव एकमेकांशी भेटून आनंद साजरा करतात. रमजान ईद भारतासह जिथे जिथे मुस्लिम लोक आहेत त्या सर्व देशांमध्ये साजरी केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केली जाते. नवे कपडे घालून सुगंधित अत्तर लावले जाते. जास्त करून मुस्लिम पुरुष या दिवशी पांढरे कपडे घालतात. पांढरा रंग हा पवित्रता आणि साधेपणाचे प्रतीक आहे. यानंतर मोठ्या संख्येत मुस्लिम अनुयायी सकाळी मशिदीमध्ये प्रार्थनेला पोहोचतात. नमाज पूर्ण झाल्यावर सर्व मुस्लिम कुराणमध्ये सांगितल्याप्रमाणे गरिबांना अन्नदान करतात. या दिवशी मुस्लिम मशिदीमध्ये लाइटिंग लावून सजवतात. हा दिवस खूपच आनंदाचा दिवस असतो. ईद सर्वांना मिळून राहण्याचा संदेश देते. ईदची शिकवण सर्वांनी आत्मसात करायला हवी. मी कुराणमध्ये सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त चांगली कामे करील. मला ईद खूप आवडते आणि माझा आवडता सण ईद आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. मी मराठी.